बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील 7 आरोपींना यापूर्वीच मोक्का लागलेला होता। मात्र मोक्क्याच्या कारवाईमधून वाल्मिक कराड यांचं नाव वगळण्यात आलेलं होतं। मात्र आज वाल्मिक कराडला केजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद देखील करण्यात आलेला होता। त्यानंतर आता वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यानंतर वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आलेली आहे। तसेच वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचण्याचा आरोप देखील आता SIT कडून ठेवण्यात आलेला आहे। दरम्यान खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी असलेला वाल्मिक कराड याला मोक्का लागल्यामुळे या विरोधात परळीमध्ये सध्या कराड समर्थक हे रस्त्यावर उतरलेले आहेत। आज सकाळपासूनच परळी पोलीस ठाण्यासमोर वाल्मिक कराड यांच्या समर्थकांसोबत त्यांच्या आईने देखील ठिय्या आंदोलन केलेलं होतं। दरम्यान वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याचं समजताच परळीमध्ये सध्या बंद सदृश्य वातावरण आहे।